Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. आता पाहूया ठळक घडामोडी. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि इंधनाच्या किमतींमधील अनिश्चिततेमुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. गेल्या 10 दिवसातील ही चौथी दरवाढ असून यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात इंधनाचे नवे दर लागू झाले. ताज्या दरवाढीमध्ये पेट्रोलच्या किमतीत ₹2.61 तर डिझेलच्या किमतीमध्ये ₹2.71 प्रति लिटरची इतकी मोठी वाढ करण्यात आली आहे. या नव्या दरवाढीमुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलने अखेर ₹110 टप्पा ओलांडला असून ते ₹110.74 झाले आहे, तर डिझेल ₹98.59 प्रति लिटरवर पोहोचले आहे. बेळगाव शहरातील वडगाव परिसरातील नाझर कॅम्प 6वा क्रॉस येथे राहणारे दिव्यांग सचिन रामचंद्र पाटील यांच्यावर 24 मे रोजी सायंकाळी 7:11 सुमारास त्यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये अज्ञात व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. पाठीमागून येत आरोपीने त्यांच्या डोक्यावर अचानक वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा संपूर्ण प्रकार CCTVमध्ये कैद झालाय. प्रसंगी सोमवारी सकाळी अशोक बांदिवडेकर यांनी सर्व दिव्यांग बांधवांना शहापूर पोलीस ठाण्यासमोर एकत्र जमण्याचे आवाहन केले होते. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहापूर पोलीस निरीक्षक सीमानी यांनी सचिन पाटील यांच्या घरी भेट देत आरोपींना लवकर अटक करण्याचे आश्वासन त्यांच्या कुटुंबियांना दिले. दरम्यान हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी संपूर्ण दिव्यांग समाजाकडून करण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यासह राज्यभर गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करून गायींचे संरक्षण व संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल बेळगाव शाखेतर्फे करण्यात आली. या संदर्भातील निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर करण्यात आले असून त्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदनात बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या कथित गायींची तस्करी, गोहत्या तसेच बेकायदेशीर गोमांस विक्रीवर कठोर कारवाई, तसेच हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र मानलं जातं आणि गायींच्या हत्येमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सरकारने गोपालनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत गायींच्या संरक्षणासाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशीही मागणी करण्यात आली. यावेळी स्वामीजींसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत 2026-27 हंगामासाठी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन आज सोमवार दिनांक 25 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन घेतलं जातं, मात्र बाजारात कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या MSP दरानुसार शेतकऱ्यांकडून थेट कापूस खरेदी करण्यासाठी अधिकृत खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. तसेच कापूस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राखून शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणीही करण्यात आली. व्यापाऱ्यांकडून होणारी दर कपात थांबवून शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी भारतीय किसान संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा.
सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड 3ऱ्या रेल्वे गेट जवळ रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली टिळकवाडी बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगाव शहरातील गणपत गल्ली येथील शाळा क्रमांक 2 या जुन्या मराठी शाळेच्या फलकावर शौचालयाचा बोर्ड लावण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्याची प्रतिक्रिया परिसरातून उमटली. प्रकरणाची माहिती मिळताच नगरसेवक शंकर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मूळ मराठी फलक पुन्हा बसवला. यावेळी गंगाधर पाटील, विजय पाटील तसेच गणाशार गल्ली परिसरातील सहकाऱ्यांनीही पुढाकार घेतला. दरम्यान सरकारी मराठी शाळांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाने संवेदनशीलपणे निर्णय घ्यावेत अशी मागणी केली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील गणेशगुडी येथे जलक्रीडेचा आनंद घेत असताना विजेचा धक्का लागून एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रिसॉर्टच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील 4 पर्यटक 23 मे रोजी रामनगर परिसरातील होमस्टेमध्ये दाखल झाले होते आणि त्यानंतर गणेशगुडी येथे राफ्टिंगसाठी गेले होते. राफ्टिंगनंतर बोटीतून उतरत असताना काळी नदीलगत असलेल्या महान सिल्वर बिल रिसॉर्टकडून सोडलेल्या विद्युत मोटारीमुळे परिसरात विद्युत प्रवाह पसरल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये महेश रामू मोरला वय 26 याचा मृत्यू झाला. घटनेनंतर रामनगर पोलिसांनी तपास सुरू केला असून मृताच्या कुटुंबियांनी रिसॉर्ट मालकाविरोधात निष्काळजीपणाची तक्रार दाखल केली आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे नवनिर्वाचित ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांचे बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी सोमवार दिनांक 25 मे रोजी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कॅन्टोन्मेंट परिसरातील विकास कामे, नागरिकांच्या सुविधा आणि प्रशासनाशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी ब्रिगेडियर उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंट बोर्ड विकास आणि प्रगतीच्या दिशेने पुढे जाईल असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्ड सभागृहात आयोजित अधिकृत समारंभात इतर कर्मचाऱ्यांनीही ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांचे स्वागत केले. बेळगावातील दिवाणी न्यायालयांना 4 मे पासून देण्यात आलेली उन्हाळी सुट्टी संपत असून 1 जूनपासून नियमित कामकाज पुन्हा सुरू होणार आहे. महिनाभरानंतर दिवाणी खटल्यांची सुनावणी सुरू होत असल्याने न्यायालय परिसरात वकील, पक्षकार आणि नागरिकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. सुट्टीच्या कालावधीत केवळ फौजदारी न्यायालयांचे कामकाज सुरू होते, तर काही न्यायाधीशांच्या बदल्यानंतर नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही करण्यात आली आहे. प्रलंबित दिवाणी प्रकरणांना आता गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांची बैठक रविवारी श्री शिवस्मारक येथे उत्साहात पार पडली. बैठकीत मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी युवकांनी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. रावसाहेब वागळे कॉलेजचे शिक्षक शंकर गावडा यांनी सीमाप्रश्न व समितीच्या चळवळीचा इतिहास सांगत युवकांना मार्गदर्शन केले, तर युवा समितीचे चिटणीस प्रतीक पाटील यांनी मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सायना शिरोडकर यांनी सोशल मीडियाचा वापर, स्पर्धा परीक्षा व शासनाच्या आरोग्य योजनांबाबत माहिती दिली. बैठकीला सुनील पाटील, शुभम कांबळे, बाळकृष्ण पाटील, प्रसन्न पाटील, लक्ष्मण भातकांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व्हर डाऊनच्या सतत उद्भवणाऱ्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या बेळगावातील रेशन दुकानदारांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. कर्नाटक राज्य सरकारी रेशन दुकान मालक संघटनेच्या वतीने आज सोमवार दिनांक 25 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध समस्यांकडे लक्ष वेधले, तसेच मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी रेशन दुकानदारांनी सांगितले की केंद्र सरकारकडून मे आणि जून महिन्यात देण्यात येणारा तांदूळ एकाच वेळी वितरित केला जात आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांना 2 वेळा बोटांचे ठसे द्यावे लागत आहेत. मात्र सतत सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवत असल्याने वितरण प्रक्रियेत मोठे अडथळे निर्माण होत आहेत. सर्व्हरच्या समस्येमुळे ग्राहकांना तासनतास रेशन दुकानांसमोर प्रतीक्षा करावी लागत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा फटका दुकानदारांनाही बसत असून ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची व्यथा दुकानदारांनी मांडली.
रेशन वितरण प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्व्हरची समस्या सोडवावी, तसेच नागरिक आणि दुकानदारांना होणारा मनस्ताप थांबवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. बेळगाव महानगरपालिकेतून L&T कंपनीकडे वर्ग करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 31 मे पर्यंतच सेवा सुरू राहील अशी नोटीस देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकल्प अंतिम टप्प्यात असून वेतनासाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण कंपनीकडून देण्यात आले आहे. सध्या 100हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर संकट निर्माण झालं असून जवळपास 3000 कंत्राटी कर्मचाऱ्यांचं भवितव्य अनिश्चित बनलं आहे. प्रकल्प संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा महानगरपालिकेकडे वर्ग करणं अपेक्षित असताना अचानक सेवा समाप्तीचा निर्णय घेतल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले, सुब्रमण्यम कांबळे, संदीप कोलकार यांच्यासह इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण DK हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शापूर, बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. कारवार जिल्ह्यातील भटकल तालुक्यात शिराळी येथील तट्टीहक्कू परिसरातील व्यंकटापूर खाडीमध्ये शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या नाईक कुटुंबावर काळाने झडप घातली. रविवार दिनांक 24 मे रोजी सकाळी घडलेल्या या भीषण दुर्घटनेत 10 जणांचा बुडून मृत्यू झाला असून 1 जण बेपत्ता आहे. बचावलेल्या 3 महिलांवर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिराळीतील शारद होळे परिसरातील एकाच कुटुंबातील 14 जण रविवारी सकाळी एकत्रितपणे व्यंकटापूर येथील खाडीमध्ये शिंपले गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्राच्या भरतीमुळे खाडीतील पाण्याची पातळी अचानक वाढली. याची कल्पना न आल्याने परतताना काही जण खोल पाण्यात अडकले. या दुर्घटनेत 9 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे, तर 2 जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान 3 महिलांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना पुढील उपचारासाठी उडुपी आणि मणिपाल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये लक्ष्मी महादेव नाईक वय 38, लक्ष्मी शिवराम नाईक वय 39, उमेश मंजुनाथ नाईक वय 42, मास्तम्मा मंजुनाथ नाईक वय 43, लक्ष्मी अन्नप्पा नाईक वय 44, ज्योती नाईक वय 30, मालती नाईक वय 49, मंजम्मा नाईक वय 40, नागरत्ना नाईक वय 38 यांचा समावेश आहे. बेळगावातील कंगराळी खुर्द येथे नुकतीच पार पडलेल्या श्री महालक्ष्मी यात्रेनंतर गावात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. 8 दिवस चाललेल्या या यात्रेनंतर गावात मोठ्या प्रमाणात कचरा व टाकाऊ वस्तू जमा झाल्या होत्या. ग्रामपंचायतीने हा कचरा उचलून स्मशानभूमी परिसरात टाकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. गावालगतच स्मशानभूमी असल्यानं परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिक त्रस्त झालेत. कचऱ्यामुळे माशा आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही या घाणीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून नाक मुठीत घेऊन मृतावर अंत्यविधी पार पाडण्याची वेळ आली आहे. स्मशानभूमी परिसरातील कचरा तातडीने हटवून योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आरोग्याच्या समस्या अधिक गंभीर होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंजिनियर सेलचे प्रदेशाध्यक्ष व बेळगावचे अमित देसाई यांनी मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेऊन IT व कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढत्या नोकर कपातीबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी निवेदन सादर करत मोठ्या प्रमाणातील अचानक कर्मचारी कपातीमुळे हजारो कुटुंबांवर आर्थिक व मानसिक संकट निर्माण झाल्याचे निदर्शनास आणले. तसेच केंद्र सरकारने कामगार कायद्यांची कठोर अंमलबजावणी करून कोणत्याही कर्मचाऱ्याला योग्य नोटीस व नुकसान भरपाईशिवाय कामावरून कमी करू नये अशी मागणी करण्यात आली. सेवा समाप्ती पॅकेजवर कर माफी देण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली.
यावर शरद पवार यांनी विषय गांभीर्याने ऐकून घेत केंद्र सरकारकडे हा प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देसाई यांनी दिली. लोटस हॉस्पिटलने 16 वर्षांखालील महिला कर्नाटक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या हॉकी बेळगाव असोसिएशनच्या 30 युवा महिला हॉकीपटूंच्या रेल्वे प्रवास खर्चाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. हॉकी कर्नाटकतर्फे 25 ते 30 जून 2026 दरम्यान बेंगळूर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी डॉक्टर अनिल पाटील, शैलेश भातकांडे, फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर, दिनेश कोल्हापुरे, स्वाती पोटे आणि साकीब बेपारी यांनी विशेष योगदान दिले. यावेळी संतोष दरेकर यांनी उपक्रमाबद्दल हॉकी बेळगावचे सचिव व मुख्य प्रशिक्षक सुधाकर चाळके यांचे आभार मानले. तसेच सर्व खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संकेश्वर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली. आरोपींकडून 485 ग्रॅम गांजा, रोख रक्कम व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. दिनांक 24 मे रोजी संकेश्वर सोलापूर रस्त्यावरील डी मार्टजवळ आरोपी गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अवधूत परीट वय 25, चिन्मय देसाई वय 21, सचिन मोलागे वय 30 यांना ताब्यात घेतलं असून या कारवाईत पोलिसांनी 485 ग्रॅम गांजा, 11 प्लास्टिकच्या पिशव्या तसेच सुमारे 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संकेश्वर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. बेळगावातील शहापूर येथे क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने यश संपादन केल्यानंतर आनंद साजरा करताना झालेल्या फटाक्यांच्या भीषण दुर्घटनेत दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झालेल्या शिवा नारायण लोहार यांच्या उपचारासाठी समाजातील विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शुक्रवार दिनांक 22 मे रोजी मुंबई मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख तथा विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांची भेट घेऊन उपचाराबाबत माहिती देण्यात आली. या प्रयत्नानंतर हैदराबाद येथील LVI हॉस्पिटलमध्ये 25 मे रोजी दुपारी 1 वाजता अपॉइंटमेंट निश्चित करण्यात आली असून उपचारांना गती मिळाली आहे. या प्रयत्नांमध्ये सीमाभाग वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनिल अमरोळे, रमाकांत कोंडुस्कर, सत्यम कोणेरी, आकाश पाटील आणि पवन धामणेकर यांचा सहभाग होता. शिवा लोहार यांच्या पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले असून इच्छुकांनी पवन धामणेकर यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे. हत्तरगी टोल नाक्याजवळ बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हत्तरगी टोल परिसरात भरधाव वेगातील बस आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल केलं. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. मंडोळी हायस्कूल मंडोळी येथील 2001-2002 बॅचच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल 24 वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी मुख्याध्यापक अशोक चौगुले, शिक्षक CA सांबरेकर, मारुती केदार, वसंत डेळेकर, शट्टप्पा तारीहाळकर, शिक्षिका ललिता बत्तल, वसुंधरा अनुगोळकर, मंजुळा मोहिते तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी निवृत्त शिक्षक शिक्षिकांची पाद्यपूजा करून शाल व भेटवस्तू देत त्यांचा सत्कार केला. दरम्यान आधुनिकतेच्या नावाखाली आज पालकवर्ग आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतात. पण आपल्या मराठी शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी आता डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योजक आणि व्यावसायिक अशा पदावर कार्यरत असून विविध क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल केले आहेत, असे सांगत भाषणावेळी अनेकांनी मातृभाषेतून शिकण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
सूत्रसंचालन शिक्षक अजित सावंत यांनी तर कल्लाप्पा पाटील यांनी आभार मानले. वडगाव बेळगाव येथील संस्कृत भारतीतर्फे मृणालिनी इंग्लिश स्पीकिंग अकॅडमी भरतनगर येथे आयोजित संस्कृत संभाषण बाल शिबिर उत्साहात पार पडले. निखिल बापू आजरेकर यांनी विद्यार्थ्यांना संवादात्मक व खेळकर पद्धतीने संस्कृत संभाषणाचे प्रशिक्षण दिले, तर शैला रायकर यांनी सहशिक्षिका म्हणून योगदान दिले. समारोप कार्यक्रमाला ज्येष्ठ नेव्ही कमांडो विजय कृष्ण कौशिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्कृत भारतीतर्फे अशी शिबिरे विनामूल्य आयोजित केली जात असून इच्छुकांनी 7875328733 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने एका तरुणाने नैराश्यातून मोबाईल टॉवरवर चढून हाय ड्रामा केल्याची घटना सोमवारी विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील कोट्याळ गावात घडली. कोट्याळ गावातील श्रीशैल नागप्पा रामतीर्थ या तरुणाने मोबाईल टॉवरवर चढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी श्रीशैल यांची समजूत काढून त्याला सुरक्षितपणे टॉवरवरून खाली उतरवण्यात यश मिळवले. या तरुणाने टॉवरवर चढण्याची ही काही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही दारू आणि गुटखा मिळावा या मागणीसाठी त्याने 2 वेळा मोबाईल टॉवरवर चढण्याचा प्रकार केला होता. त्यावेळीही पोलीस आणि अग्निशमन दलाने त्याची समजूत काढून खाली उतरवले होते. वारंवार मोबाईल टॉवरवर चढून हा तरुण गोंधळ घालत असल्यामुळे सार्वजनिक वर्तुळात त्याची चर्चा जोरात सुरू आहे. विजयपूर येथील इंडीनगर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळांवर पडून एका तरुणाने आत्महत्या केली. मृताची ओळख इंडी तालुक्यातील सातळगाव पीआय गावचा रहिवासी विजय मल्लिकार्जुन मदगोंडा वय 24 अशी झाली आहे. अधिक माहिती अशी की शनिवारी रात्री 2 वाजता सोलापूर हुबळी ट्रेन धावत असताना त्याने 2 रुळांच्या मध्ये पडून आत्महत्या केली. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार तरुणाने आपली कार रेल्वे रुळाजवळ पार्क केली आणि प्रथम जवळच्या झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तो स्वतःला लटकवू शकला नाही तेव्हा त्याला समोरून येणारी ट्रेन दिसली आणि तो रुळांच्या मध्ये पडला. ट्रेन चालकाच्या लक्षात येताच त्याने ब्रेक लावले. त्याचवेळी ट्रेन त्याच्या अंगावरून गेली. पोलिसांनी सांगितले की मृताने आपली कार पुण्यातील एका खासगी कंपनीस भाडेतत्वावर दिली होती आणि तो तिथेच राहत होता. त्याने आपल्या नातेवाईकांना फोनवर सांगितले होते की आम्हाला इथे पुरेसा पगार मिळत नाही, इथला पगार पुरेसा नाही, मी माझ्या गावी परत येईन. या संदर्भात विजयपूर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप कळलेलं नाही. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.